हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्सचे चारही सब टाइप्स बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. भूतकाळामध्ये परत चार सब टाइप्स आहेत: सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. तसं आपण डिटेलमध्ये सगळे टेन्सेसचे इथे बघितलेले आहेत. पण एकाच वेळेस चारही जर आले तर चेंजेस कसे झाले तर तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ आहे. द फर्स्ट वन इज सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. क्रिया भूतकाळामध्ये झाली, मग ते जवळच्या भूतकाळामध्ये असेल किंवा खूप लांबच्या मध्ये. म्हणजे थोड्या वेळापूर्वी झालेला सुद्धा काळ हा भूतकाळ आहे. 10 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी किंवा तुम्ही जन्माच्या अगोदर किंवा 1947ला खूप लांबचा सुद्धा टाइम जो आहे तो कशामध्ये येतो? भूतकाळामध्ये येतो. आणि या भूतकाळामध्ये क्रिया झाली एवढंच सांगण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि टाइम घ्यायचं आहे. कोणताही पास्ट टेन्स असला की भूतकाळाचा टाइम यूज करणं कंपल्सरी आहे, कारण क्रिया कधी झाली हे तुम्हाला माहिती असेल. कारण क्रिया झाली आहे तर ते एका वेळेला झाली आहे, मग तो टाइम इंडिकेट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला इथे टाइम यूज करायचे. V2 क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब. जेव्हा आपल्याला सिंपल पास्ट टेन्सचे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस करायचे तेव्हा कंपल्सरी क्रियापदाचं दुसरंच रूप घ्यायचं आहे. पण जर सिंपल पास्ट टेन्स आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे, क्वेश्चन करायचे आहे, WH टाइप क्वेश्चन करायचं असेल, तेव्हा मात्र आपल्याला डीड या हेल्पिंग वर्ब सोबत मेन वर्ब क्रियापदाचं पहिलं रूप यूज करायचं असतं. तिथं आपण नॉट जो आहे तो V2 नंतर किंवा अगोदर वापरू शकत नाही. सो वी नीड द हेल्पिंग वर्ब अँड इन सिंपल पास्ट टेन्स वी यूज डीड हेल्पिंग वर्ब. द सेंटेन्सेस आर: ईशा स्टार्टेड हर ओन बिझनेस लास्ट मंथ. मागच्या महिन्यात ईशाने जर स्वतःचा बिझनेस सुरू केला. स्टार्टचं झालं दुसरं रूप स्टार्टेड आणि टाइम यूज केलेला आहे लास्ट मंथ, मागच्या महिन्यात. वी डिडंट वॉच लास्ट मॅच. आता बघा इथं मॅचच्या अगोदर हा शब्द यूज केलेला आहे. लास्ट इंडिकेट करतोय की मागचा म्हणजे भूतकाळातला. सो इथे निगेटिव्ह असल्यामुळे डिडंट यूज केलेला आहे आणि वॉच हे क्रियापदाचं पहिलं रूप. आम्ही मागचा सामना बघितला नाही. केलो नाही या अर्थाने. केलो मध्ये आपण वापरलेला आहे V2 आणि केलो नाही मध्ये वापरलेला आहे डीड सोबत वॉच म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, पण निगेटिव्ह आहे म्हणून तर नॉटच्या ऐवजी NT वापरलेला आहे. आयदर V2 और डीड प्लस NV वापरायचा आहे आपल्याला साध्या भूतकाळामध्ये, पण अफर्मेटिव्ह मध्ये कंपल्सरी V2 द्यायला पाहिजे. प्रत्येक पास्ट मध्ये टाइम येणं गरजेचं आहे. द सेकंड वन इज पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. क्रिया भूतकाळामध्ये परत एका पर्टिक्युलर टाइमला चालू होती, करत होतो, येत होतो, जात होतो. त्याच्यासाठी आपण यूज केलेला आहे सब्जेक्ट प्लस टू बीची भूतकाळी रूप वॉज वेल, क्रियापदाचा INGचा फॉर्म, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आणि येणार आहे टाइम. करत होतो या अर्थाने. एक वचनी जर सब्जेक्ट असेल तर वॉज यूज करतो आणि अनेक वचनी असेल तर वेर. सो प्लेयर्स वेर प्रॅक्टिसिंग बिफोर 8 days. प्लेयर्स म्हणजे खेळाडू 8 दिवसापूर्वी प्रॅक्टिस करत होते. आणि सोनल वॉजंट अटेंडिंग लेक्चर इन 12th. 12वी मध्ये सोनल लेक्चर अटेंड करत नव्हती. इन 12th आणि बिफोर 8 days तर टाइम सांगितलेला आहे. टू बीची भूतकाळी रूप अनेक वचन असल्यामुळे वेअर आणि एक वचन असल्यामुळे वॉज यूज केलेला आहे. क्रियापदाला INGचा फॉर्म यूज केलेला आहे आणि निगेटिव्ह आहे म्हणून आपण इथं नॉटच्या ऐवजी NT हा शब्द केलेला आहे वापर. करत होतो, करत नव्हतो या अर्थाने. नेक्स्ट वन इज पास्ट परफेक्ट टेन्स. पूर्ण भूतकाळ. क्रिया एका पर्टिक्युलर टाइमला पूर्ण झाली होती हे सांगण्यासाठी वापरतो. केलो होतो, आलो होतो, विचारलं होतं, सांगितलं होतं या अर्थाचा वापर होतो. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल, मग ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि मग येणार आहे टाइम. जसे की आय हॅड कॉल्ड यू बिफोर सम टाइम. थोड्या वेळापूर्वी मी तुला कॉल केले होते. जयेश हॅडंट रीच्ड अप टू 11:30 PM. जयेश 11:30 पर्यंत पोहोचला नव्हता. निगेटिव्ह असल्यामुळे आपण यूज केलेला आहे हॅडंट. क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण भूतकाळामध्ये क्रिया भूतकाळामध्ये एका पर्टिक्युलर टाइमला सुरू झाली.
थोड्या वेळानंतर एका पर्टिक्युलर टाइम नंतर ती तिथंच थांबली आहे आणि जो काही कालावधी होता क्रियेचा तो आपण स्टार्टिंग पॉईंटनी, एंड पॉईंटनी किंवा ड्युरेशनचा वापर करून काय करू शकतो, सांगू शकतो. टाइम येणं गरजेचं आहे. अगेन टाइम मध्ये आपण सिन्स, फॉर, फ्रॉम आणि टिल हे 4 काय करू शकतो, प्रिपोजिशन्सचा वापर करू शकतो. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब आयएनजी ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट प्लस टाइम येणार आहे. टाइम मध्ये मी तुम्हाला आता सांगितले ते काय येणार आहे, प्रिपोजिशन्स येणार आहे. करत आलेलो होतो या अर्थाने. माय ग्रँडपा हॅड बीन फार्मिंग टिल हिज डेथ. माझे आजोबा त्यांच्या मरणापर्यंत शेत करत आलेले होते. म्हणजे शेती करण्याचं जे काम आहे त्यांच्या मरणापर्यंत चालूच होतं. आणि इथं फार हे काय केलेलं आहे, आपण क्रियापद म्हणून यूज केलेलं आहे. सो इट बिकेम फार्मिंग. बॉईज हॅडंट बीन वर्किंग सिरियसली फॉर 2 hours. 2 तास मुलं सिरियसली काम करत आलेले नव्हते. इथं आपण एंड पॉइंट सांगितलेला आहे, इथं आपण ड्युरेशन सांगितलेलं आहे. दोन्हीमध्ये आपल्याला हॅड हे हेल्पिंग वर्ब घेतलेलं दिसत असेल. बीन हे प्रत्यय वापरलेला आहे आणि क्रियापदाचं आयएनजीचं रूप. प्रत्येक वाक्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचा होता तिथं आपण एनटी हा हेल्पिंग वर्बला लावलेला आहे, म्हणजेच नॉटचं शॉर्ट फॉर्म यूज केलेला आहे. तुम्हाला पूर्ण पाहिजे तर पूर्ण सुद्धा लिहू शकता. हॅड नॉट, वॉज नॉट, डिड नॉट असं यूज करू शकता. अदरवाइज एनटी असं आपण काय करू शकतो, त्या हेल्पिंग वर्बला यूज करू शकतो. सो दिस इज पास्ट टेन्स. त्याच्यामध्ये आपण सिंपल, त्याच्यानंतर कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस बघूया. आता एकच सेंटेन्स 4 ह्याच्यामध्ये एकदम बघायचं झालं तर कसं होईल. Rina played at 6. Rina was playing at 6. Rina had played at 6 आणि Rina had been playing since 6. रीना 6 वाजता खेळली. रीना 6 वाजता खेळत होती. रीना 6 वाजता खेळली होती आणि रीना 6 वाजल्यापासून खेळत आलेली होती. प्रत्येक ठिकाणी आपण टाइम यूज केलेला आहे. रीना हे सब्जेक्ट आहे. प्लेड V2 आहे. वॉज प्लेइंग कंटिन्युअस टेन्स. हॅड प्लेड परफेक्ट टेन्स आणि हॅड बीन प्लेइंग परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो तुम्ही काय करायचे, अशा प्रकारचे प्रत्येकाचे सेंटेन्सेस वेगवेगळे करायचे आहेत किंवा एकच सेंटेन्स एकदम 4 प्रकारे कसे करू शकतो. राईट इन मराठी ऑल्सो, अंडरलाईन द मिनिंग, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काय फरक आहे तो कळेल. अगेन मी थोडंसं साईडला होते, स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या आणि स्वतःचे सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.